असं आहे की उलटा चोर कोतवाल को दाटे असा प्रकार तो झालेला आहे. सत्ता आम्ही प्रस्ताव देणार होतो, सत्ताधाऱ्यांनी तो प्रस्ताव दिला. आता त्यांचा प्रस्ताव असल्यानंतर आम्ही तोच प्रस्ताव द्यायचा का, हा खरा प्रश्न होता. त्यामुळे सत्ता पक्षाचा 293चा प्रस्ताव असल्यामुळे आम्ही अंतिम आठवडा 292चा प्रस्ताव हा कायदा सुव्यवस्थेवर दिला आणि वेळेवर कमी दिवसामुळे त्या विदर्भाच्या प्रश्नावर विदर्भाचा प्रस्ताव चर्चेला आला नाही. परंतु आमचा जो पहिले प्रस्ताव होता 293चा मागच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यातला, त्यावर मात्र मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी कुठलंही उत्तर आमच्या प्रस्तावाला, विदर्भाच्या प्रश्नाला न्याय देताना दिला नाही. त्या प्रस्तावामध्ये विदर्भाचेच प्रश्न होते. वैधानिक विकास मंडळाचा प्रश्न होता, मिहान औद्योगिक क्षेत्राचा विषय होता, संत्राचा होता, धानाचा विषय होता आणि सिंचनाच्या बॅकलॉगच्या संदर्भातही आमचं भाषण जरा तपासून पहा म्हणा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना, की आम्ही विदर्भातील बॅकलॉगपासून विदर्भामध्ये औद्योगिक क्षेत्रात झालेली पिछाट आणि संत्राचा त्यांनी घोषित केलेला प्रकल्प तो अजून का सुरू झाला नाही. 20,000 कोटीचा प्रकल्प भद्रावतीला त्यांनी कोळशाच्या आधारित घोषणा केली, त्याचं काय त्या संदर्भात काय झालं आणि मिहानमधून गेलेल्या प्रकल्पाच्या संदर्भात चर्चा झाली. परंतु सरकारला विदर्भाच्या आणि विदर्भातील लोकांसाठी काही द्यायचंच नव्हतं. त्यांना कोणी त्यांचे हात बांधले होते, कोणी त्यांना थांबवलं होतं. विदर्भाला पॅकेज नेहमीसारखं नेहमी जी पद्धत आहे, विदर्भात अधिवेशन झाल्यानंतर विदर्भाला एक पॅकेज दिला जातं. तो पॅकेज त्याला घोषित करायसाठी कोणी थांबवलं नव्हतं. आमच्या प्रस्तावाला द्यायचं नव्हतं तर स्वतंत्र करायला पाहिजे होता. परंतु करणी आणि कथनीमधला तो अंतर काल आम्हाला स्पष्टपणे दिसला आहे. मुख्यमंत्र्यांनी श्रद्धा आणि सबुरीचा सल्ला दिला जरांगे पाटलांना का आम्ही प्रयत्न करतो आंदोलन करू नका. नाही, आता तो विषय एवढा क्लिष्ट झाला आहे की मी सुरुवातीपासून माझी भूमिका होती की तुम्ही संविधानिकदृष्ट्या त्यांना आरक्षण देऊ शकत नाही. त्याला जोपर्यंत तुम्ही त्यांचं बॅकवर्डनेस सिद्ध होत नाही सोशली आणि एज्युकेशनली, तोपर्यंत तुम्हाला कुठलाही आरक्षण देण्याचा अधिकार नाही. तो अधिकार केंद्राला आहे, राज्याचा प्रस्ताव पाठवावा लागेल एखाद्या. पण त्या संदर्भात सरकार तारीख पे तारीख त्यांना देत गेले आणि ते संकट स्वतःवर ओढवून घेतलं आहे. आता श्रद्धा सबुरी म्हणतायत, मग तुम्ही कमिटमेंट कशाला केली? ती कमिटमेंट आता केली तर पाळा. आणि या अधिवेशनामध्ये तुम्ही सांगितलं की आम्ही मराठ्यांना न्याय देणार आहे. कुठला न्याय मिळाला? ओबीसीलाही मिळाला नाही, मराठ्यालाही मिळाला नाही. आणि ओबीसीच्या तुलनेत ओबीसीचे जे प्रश्न होते त्या प्रश्नालाही त्यांनी बगल दिली. ते भाषण ऐकल्यानंतर तुम्हाला सगळ्यांना, या महाराष्ट्रातील जनतेला सगळ्याला समजेल की ते भाषण पूर्णतः बघितलं तर किती गोलमटोल होतं, फिरवाफिरवी होती, वेळ मारून नेण्याची भाषा होती आणि त्यातून फार काही निष्पन्न झालंच नाही. एकूणच काय तर या अधिवेशनामध्ये आम्ही जे विषय लावून धरले त्यामुळं शेतकऱ्याच्या बांधावर त्यांना जावं लागलं. पळत गेलेत, फोटो काढून आलेत. त्या पलीकडं आम्ही धानाचा विषय मांडला, त्याला धान उत्पादक शेतकऱ्याला मदत घोषित केली, पण ती पण फार अपुरी आहे, तोटकी आहे. संत्र्याला मदत नाही, कापसाला मदत नाही, सोयाबीनला कुठलीही मदत घोषित केली नाही. आणि जवळपास 194 तालुके आहेत जे दुष्काळ सदृश्य परिस्थितीवाले, त्यांना केंद्राकडून पैसा येणार नाही आम्ही पहिलेच सांगितलं होतं. परंतु राज्य सरकारही त्याला द्यायला तयार नाही, केंद्राकडूनही येणार नाही. आणि मराठाचा विषय तर अदंतरी आहेच, तो आहे. धनगराचा विषय पुन्हा तसाच आहे. आता ते म्हणतात की आम्ही फरवरीमध्येच अधिवेशन घेऊ आणि तिथेच विशेष अधिवेशनामध्ये करू. तुम्ही तोपर्यंत आचारसंहिता येईल.